गेल्या 27 वर्षांपासून उभी असलेली कोल्हापूरची स्वागत कमान मोडकळीला आली होती। या ठिकाणी नव्यानं कमान उभारण्यासाठी निधी मंजूर झाल्यानं गुरुवारी रात्री गेल्या 27 वर्षांपासून कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्यांचं स्वागत करणारी 43 फुटी स्वागत कमान अखेर इतिहास जमा करण्यात आली। एक महिन्यापूर्वी या कमानीच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी कमानीची पाहणी केली। त्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनियर प्रशांत हडकर यांच्याकडून कमानीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं। त्यामध्ये कमान धोकादायक असल्याचं निष्पन्न झाल्यानं गुरुवारी रात्री महानगरपालिकेच्या यंत्रणेनं ही कमान पाडली। कमानीच्या पाडकामामुळे गुरुवारी रात्री 10 वाजल्यापासून या ठिकाणची वाहतूक अन्य मार्गानं वळवण्यात आली होती। पाडकाम पूर्ण झाल्यानंतर पहाटेपासून वाहतूक सुरळीत करण्यात आली। दरम्यान कमान पाडण्याचं काम सुरू असताना बघ्यांनी मोठी गर्दी केली होती।